टीम आता द्वितीय फेरीमध्ये इन अँड ऍक्शन मध्ये आहे. सलामीची जोडी आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये आहेत. निखिल जाधव आणि योगेश्वर पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरची ही मॅच असेल. आणि चेंडू कोणाच्या हातामध्ये सुपूर्द केला जाईल हे नक्कीच आपण पाहूया. राकेश यांच्या हातामध्ये चेंडू, राजेश यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या वतीनं आयोजन कमिटी त्यांनी नक्कीच माझ्यावरती विश्वास ठेवला आणि या स्पर्धेकरिता समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे एस ए जहांगीर सर, विराज सर यांचं देखील खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे लाईव्ह ग्रामीण स्पोर्ट चे सर्व भावेश मात्रे आणि आमचा कॅमेरामॅन सुजल भगत याचं देखील खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे DJ बाळा त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, आपलं देखील विशेष धन्यवाद. आणि गुणलेखक ध्रुव जाधव असेल, पंकज खंटाकडे, रितेश जाधव आणि आता आमच्या कॉम्बॉक्समध्ये जोडलेले आहेत विकी जाधव, आपलं देखील विशेष धन्यवाद. आणि आमचे कॉमेंटेटर व्हाईस ऑफ कल्याण, व्हाईस ऑफ ठाणे ओमी सुतार यांचं देखील विशेष धन्यवाद. जाऊया मित्रांनो मॅचकडे. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पहिलाच बॉल स्लाइस करायचा होता, पहिलाच बॉलवरती डॉट बॉल टाकत असताना गोलंदाज राजेश फलंदाजाला या ठिकाणी सांगतायत, योगेश्वरला सांगतायत, योगेश्वर काय म्हणतोस. पुढचा बॉल, हो रायझिंग अँड सरप्राइझिंग बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. अप्रतिम बॉलिंग सातत्यानं आपण पाहिलं तर गुडलँड स्पॉटचा आसरा घेतोय गोलंदाज या षटकाकरिता. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे, एकही धाव इथे मात्र पाहायला भेटत नाही. चांगली गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये. योगेश्वरला मात्र शांत ठेवलेला आहे. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केला, अलाउंड द कार्पेट चेंडू चाललेला, परंतु थोडासा टर्न झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते आणि 1 धावेने इथे सिनेगणेशा झालेला आहे. धावसंख्या 1, धावफलकावरती 3 चेंडू झालेले आहेत या षटकाकरिता आपण पाहिलं तर. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर थोडीशी व्यूहरचना फेरबदल होत आहे, कारण की उजवा आणि डावखुरा असं समीकरण आहे. सो त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर आता उजव्या हाताचा बॅटर निखिल जाधव आहे. सो त्या अनुषंगाने साईडला परिवर्तन पाहायला भेटतोय. वाईटिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे, लॉंगॉन इथे मात्र नाही आहे. पाहूया या ठिकाणी बॅटर निखिल ही व्यूहरचना फेदेल का. अजून 3 चेंडू इथे पहिल्या षटकामध्ये शिल्लक आहेत. डेड बॉल, पावलांचं समीकरण या ठिकाणी चुकत असताना या ठिकाणी गोलंदाज राजेशला आपण पाहू शकाल. होत असतं, दडपण असतं. तुम्ही त्यावेळेला सेकंड राऊंडमधील मॅच खेळत असता, तुम्हाला देखील जिंकण्याची मुभा आहे. सो हे देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आज पाहायला भेटेल. राजेश पुन्हा तयार आहे, समोर निखिल जाधव आहे. 1 धाव धावफलकावरती आहे. हो इथे मात्र आपण पाहू शकताय खूपच एंगल बनवलाय त्या ठिकाणी. गोलंदाजी जर आपण विचार केला तर या ठिकाणी लेंथ, गुड लेंथ पकडलेली आहे, परंतु लाईन या ठिकाणी खराब होत आहे. आपण पाहिलं तर या चेंडूकरिता व्हाईट बॉलची समाप्ती, धावसंख्या 2 या आकड्यावरती आहे. काही जबरदस्त आज क्रिकेट पाहायला भेटला RCC रायट टीमच्या वतीनं. तब्बल 53 धावा ठेवून त्यांनी मात्र विजय मिळवला गोरुली संघाच्या अगेन्स्ट. अगदी एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या फेरीतील मॅचमध्ये थोडंसं रोमांचक थरार मात्र झाला होता, काही नाट्यमय रूप देखील पाहायला भेटलं होतं, परंतु तिथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक झाला RCC रायट टीमचा आणि तो जलवा कायम आहे. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटतो, क्रॅकिंग टोक. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणार ठोकलाय हा दर्जेदार षटकार. सातत्यानं आपण पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाज राजेश ऑफसाईड ऑफ स्टंप गोलंदाजी करतोय. गुडलँड स्पॉटवरती चेंडूला अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय. हे हेरलं त्या ठिकाणी बॅटर निखिलनं आणि थोडासा बॅकफुटला गेला आणि दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला. आपण जर इकडे ऑफसाईडचा विचार केला तर पूर्णपणे विकेंड एरिया आहे. सो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर निखिलला कुठल्या प्रकारचं दडपण नव्हतं शॉट सिलेक्शन करण्यामध्ये. जरी या चेंडू डीपमध्ये गेला असता तरी एका टप्प्याच्या सहाय्याने ट्रॅव्हल झाला असता. आणि समीकरण आपण पाहिलं धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 8. कोण कोणाची लावेल वाट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आपण पाहता मित्रांनो, जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 हा थरार पर्व 12व आणि आजचा अंतिम दिवस ग्रँड फिनाले सुपर संडे आपण पाहू शकाल.
राजेश पुन्हा एकदा वळतायत. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढला, अल्टीपल्टी आणि चेंडू 4 धावांसाठी दर्जेदार 4 धावा होत आहेत या ठिकाणी. सीमा पार चौकार कल्टी. अजून एक चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती वर्चस्व राहिलं होतं राजेचं, दुसऱ्या बॉलवरती देखील राहिलं होतं, तिसरा बॉल देखील आपल्याला चांगला पाहायला भेटला. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर चौथ्या बॉलवरती व्हाईट बॉल आला, 5व्या बॉलवरती षटकार आणि 6व्या बॉलवरती आपल्याला चौकार पाहायला भेटला. क्रिकेटचं हे बदलतं रूप आपल्याला पाहायला भेटलं. म्हणतात ना, क्रिकेट हा रंग बदलणारा, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे. पापा कुंगले आप भी आते हुए मैच का आनंद लेने के लिए, क्योंकि आरसीसी राय टीम काफी फॉर्म में नजर आ रही है. या षटकातील पापा पावले आपण देखील या मॅचचा आनंद घेण्याकरिता आलेले आहेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. आणि तमाम सर्व त्या रायांच्या समर्थकांच्या आहेत, त्यांच्या वतीनं आरसीसी राय टीमला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. आज शुभेच्छांना स्वीकारलेला आहे आरसीसी राय टीमनं, आणि या शुभेच्छांचा वर्षाव देखील होत असताना आज खऱ्या अर्थानं चॅम्पियन टीम आपण जर पाहिली तर आपल्या कल्याण तालुक्यातील दमदार टीम आहे. आणि आज ती टीम त्याच्या लयमध्ये आहे. ज्याप्रमाणे एखादा संगीतकार त्याच्या लयबद्ध पद्धतीनं संगीत गाणं गात असतो, त्या पद्धतीने आरसीसी राय टीम देखील एक मधुर ध्वनी गात आहे. शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे मॅचमध्ये. गोलंदाज राजेश, सामोरे असेल बॅटील निखिल जाधव आहे. एक षटकार एक चौकार त्याने ठोकलेला आहे, तो देखील चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे. ऑन साइडला वळवला, लेफ्ट फ्लिक, वॉट अ शॉट. क्रिकेटचा दर्जा वाढवणारा फटका, 4 धावांसाठी चौकार. आणि याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान खांडवल दमदार स्थितीमध्ये. धावा झालेल्या आहेत 16. चला दरम्यान आपण या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती लॉस चा कार्यक्रम करणार आहोत. राय संघाचे प्रतिनिधी आणि इथे 2 चिठ्ठ्या असतील, पाहूया कोणत्या संघाच्या नावावरती बाय असेल हे आपल्याला पाहायला भेटेल. तर इथे आपण पाहतोय आरसीसी राय टीमला बाय मिळालेली आहे. क्या बात है, किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. आणि दरम्यान या पुढील मॅच असेल शहाड आणि त्यांच्या अगेन्स्ट विनर टीम, अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. जाऊया मित्रांनो, वेळ अजिबात खर्च करू नका. आपण अतिरिक्त वेळ घेत आहेत मैदानाच्या आतमध्ये. वडून अवघड टीम, आपण अतिरिक्त वेळ अजिबात खर्च करू नका. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती आहे. जिंदाबाद दमदार स्थितीमध्ये पुढच्या मार्गाच्या दिशेने जय हनुमान खांडवल टीमला आपण पाहू शकताय. योगेश्वर पाटील आणि निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघेही चांगले बरसत आहेत, परंतु योगेश्वर पाटीलनं सध्या तरी आपण पाहिलं तर काही मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेले नाहीत. परंतु इथे मात्र त्याला संधी असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकुश आलेले आहेत. राऊंड विकेटने जातील. ओकोलवाटा लेफ्ट फ्लिक केला, ओहो, अडवण्याचा प्रयत्न, अडू शकणार नाहीये. आणि हा आला या ठिकाणी बॅटर योगेश्वरच्या नावावरती, त्याचा पहिला चौकार. बघा, विनंती असेल हॉलेंटर्स, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर ताबा घ्या. आपल्याला जिथे सावली मिळेल त्या ठिकाणी आपण बसायचं आहे, कारण की आज अंतिम दिवस आहे. सुपर संडे ग्रँड फिनाले या स्पर्धेचा शेवट. आपण सलग ही स्पर्धा पाहिली. 3 दिवस आपण या स्पर्धेला एन्जॉय केलं. त्या तमाम सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आणि हॉलेंटर्सला विनंती असेल की आपण सहकार्य करायचं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण जिथे आपल्याला सावली मिळेल तिथे आपण बसायचं आहे. मयूरजी भोईर मांडेगावचे, आपण या मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे.
आणि दरम्यान इथे मात्र आगमन होतंय माजी सरपंच घोटसई गावचे सुयोगजी मगर यांचं आगमन होत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आगमन होते दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणूस खेसच्या दुनियेतील देव माणूस, घोटसई गावचे माजी सरपंच इथे मात्र उपस्थित होत आहे सुयोगजी मगर. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. सोबतीला आपण पाहू शकता निंबोली गावचे सरपंच श्री बबलूजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तसेच आपण पाहू शकता या मयूरजी भोईर देखील येत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच्या सोबतीला सागरजी मोरे आपण देखील या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि दर्जेदार मॅच देखील सुरू आहे. मान्यवरांच्या माहितीसाठी ही जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. एका बाजूला जय हनुमान खांडवळ आणि दुसऱ्या बाजूला वडूनगर अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आलेल्या या सर्व मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत आहे. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए चार चांद, महफिल संवर गई. अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निकल गई. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आडव्या बॅटनं जबरदस्त फटका, क्रॅकिंग स्ट्रोक आणि चेंडू सीमा रेषा पार. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन षटकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आपण चर्चा करत होतो योगेश्वर पाटीलची, त्याच्या बॅटमधून काही फटके येत नाहीत, परंतु जसा तो लयमध्ये आला बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. आणि धावसंख्या इथे मात्र पाहिले तर पुढे जात असताना धावसंख्येने वेग घेतलेला, धावसंख्येने भरारी मारलेली धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 32 या आकड्यावरती. आता हे वादळ रोखणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आणि अजून 2 चेंडू शिल्लक आहे. आणि समीकरण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर जबरदस्त बॅटल, जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये धावा आणि धावांचा वर्षाव, धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडत आहे. चला इथे चॉईस बॉल आपल्याला मिळणार नाही, कारण की या स्पर्धेचा नियम आहे. अजून 2 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 32 धावा धावपलकावरती आहेत. सध्या जर आपण विचार केला तिकडे हो बैठक मारली त्या ठिकाणी, परंतु आता तिथे प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या दिशेमध्ये आता प्रोटेक्शन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे की सातत्याने आपण पाहिलं तर योगेश्वर पाटील त्या जागेचा भरपूर त्यांना फायदा उचलला. 2 मोठे फटके देखील त्या जागेवरती त्यांनी खेचले. सो त्या अनुषंगाने लेन जर घेतली तर कदाचित तिथे योगेश्वर पाटील बाद होऊ शकेल आणि त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ठेवलं गेलं. आता ऑन साईडला या ठिकाणी आपण पाहिलं तर आता उजव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधव, या दोघांनी डोकेदुखी वाढवलेली आहे. आपण जर म्हटलं पाहिलं असेल सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली यांना ज्या वेळेला ती खेळपट्टीवरती असतात त्यावेळेला अनेक संघाची डोकेदुखी असते आणि ही डोकेदुखी वाढवत असताना योगेश्वर आणि त्याच्या निखिल इम्प्रोवाइज शॉट, आलटी पलटी खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आता डीप मध्ये प्रोटेक्शन असल्यामुळे धावा काही मिळणार नाही. फक्त एकच धाव मिळेल. एक धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती. धावा 34 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकाची समाप्ती इथे मात्र 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. याही षटकामध्ये जर आपण पाहिलं ना इथं या षटकात देखील धावा खर्च झाल्या त्या म्हणजे 18. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं तर दोन्ही षटकामध्ये कोणताच गोलंदाज जो मात्र चांगलं कार्य करू शकला नाही. बघा चला टीम मीटिंग करू नका विनंती असेल. आजचा शेवटचा दिवस आहे. फायनल सेमीफायनल देखील आपल्याला खेळवायची आहे. सातत्यानं आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आयोजकांच्या वतीनं स्पीडअप करा अशा सूचना येत आहेत. चौतीस धावा धावपलकावरती आहेत.
आमचे राजूजी गायकर या ठिकाणी रजा घेतात, परंतु आनंद घेत आहेत. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाजी मार्कवरती अतुल. धावा इथे झालेल्या आहेत त्यामध्ये 34. थोडासा ड्रिंक्स ब्रेक देखील आपण घेतला मैदानाच्या आतमध्ये आणि ड्रिंक्स ब्रेक देखील संपन्न झालेला आहे. जाऊया मॅचकडे. हो, इथे मात्र रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉलची समाप्ती. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. सातत्याने हल्ला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅट काही खाली येत नाहीये, कारण की हल्ला करणं आता गरजेचं आहे. हे शेवटचं षटक आहे. ऑन साईडला ओ फाईन लेग लाव. काय जबरदस्त 72 त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि नजर देखील आपण पाहू शकताय. भवेश त्या ठिकाणी दाखवतील, निलेश त्या ठिकाणी होते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. काय जबरदस्त कमिटमेंट. हे कमिटमेंट देणं आता फार गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर आता अतुल कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जीत के मैदान के अंदर कभी लश्कर देखा नहीं जाता. जिंदगी तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिले है. आता अतुल या ठिकाणी सांगत असताना की या षटकामध्ये मी गोलंदाजी करतोय. अजून चेंडू 4 शिल्लक आहेत. स्ट्राईकला बॅट्समन योगेश्वर तयार आहे. पुढचा बॉल. आडव्या बॅटनं फटका जबरदस्त आहे. चेंडू सीमा पार. यस, इट इज अ फ्लॅट 6. दर्जेदार षटकार. हा पंपूल त्या ठिकाणी केला बॅटर योगेश्वरनं. जबरदस्त षटकार वसूल केला आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे चालली आहे. 41 धावा धावपलकावरती आहेत. अजून 3 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. सुटकेचा निश्वास मात्र घेत नाहीयेत कोणताही गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. जबरदस्त फटका. गगनभेदी, गगनचुंबी, बिग 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 षटकार. काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. पंच चेंडू मागतायत, कारण की चेंडू इतका लांब मारलेला आहे योगेश्वर पाटीलनं. चेंडूची मागणी करणं मात्र गरजेचं असेल. पाहूया त्या ठिकाणी मॅच बॉल आलाय. यस, मॅच बॉल आलेला आहे दरम्यान. आता 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅक टू बॅक 2 खेचलेले आहेत बॅटर योगेश्वर पाटील. अजून एक आला तर षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटेल. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या जोडीनं मात्र दाखवलेलं आहे. आणि आतापर्यंत जर शेवटपर्यंत राहिली तर नक्की या स्पर्धेतील ही टॉपची जोडी म्हटली जाईल. योगेश्वर आणि निखिल. ओ, अजून एक तडाखा. सलगचा 3रा हॅट्रिकचा योगेश्वरच्या बॅट मधून ब्रँड दाखवणारा ब्रँडेड वासुदेवनगर चषक 2026 षटकार पाहायला भेटतो आपल्याला. काय जबरदस्त क्रॅकिंग बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. सलगचा हा 3रा षटकार आपण पाहू शकाल. तर इथे एक चेंडूचा खेळ.
एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला स्पीडअप करा. मान्यवर देखील आपल्या मंचावरती आहेत. मान्यवरांचा सन्मान आपल्याला मंचावरती घ्यायचा आहे. सो त्या अनुषंगाने सलगचे 3 षटकार आपल्याला पाहायला भेटले. धावसंख्या धावपलकावरती 53 धावा लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त बॅटिंग योगेश्वर पाटील. ओ सलगचा दुसरा चौथा षटकार ठोकलाय. काय जबरदस्त विक्रम आपल्या नावावरती केलाय. स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगणावरती ज्या वेळेला योगेश्वर पाटील येईल त्याच्या नावाची चर्चा मी जिथे असेल तर नक्कीच केलं जाईल. काय जबरदस्त क्रिकेट त्याच्या वतीनं पाहायला भेटेल. ऑल द बेस्ट आणि दर्जेदार अशी कामगिरी नक्कीच पाहायला भेटेल. आणि दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. जिंकण्याकरिता 60 धावांची गरज आहे. थँक्यू राजू सर. दरम्यान शुभ सन्मान घेतोय. प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत आपल्या या व्यासपीठावर. आणि जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 मध्ये त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सन्माननीय आदरणीय सुयोगजी मगर साहेब उपस्थित आहेत. माजी सरपंच घोटसे आणि त्यांचा शुभ सन्मान करते विकी जाधव साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते निश्चितच सन्मानित करायचं आहे. आदरणीय सुयोग शेठ मगर साहेब माजी सरपंच घोटसईचे आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या रंगमंचावर आपण घेतोय. दर्यादिल माणूस आहेत. त्यानंतर डायनॅमिक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि सातत्याने समाजकार्यामध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचा खालीचा वाटा असतो. सहकार्य लाभत असतं साहेबांचं. आणि आज देखील जबरदस्त व्यक्तिमत्व, तडफदार व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावर घेतला. त्यानंतर बबलूजी केने साहेब उपस्थित आहेत. माजी उपसरपंच निंबवली गावचे त्यांचा देखील शुभ सन्मान घेतला जातोय. पंकजजी खंडागले साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही नक्कीच त्यांना सन्मानित करतोय. तर बबलू पाटील साहेबांचा शुभ सन्मान घेतला जातोय. माजी उपसरपंच निंबवली पंकजजी खंडागले साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांना सन्मानित करायचं. त्यासोबत मिस्टर सागरजी मोरे साहेब इथे उपस्थित आहेत. चिंचवली गावचे समाजसेवक आणि त्यांना देखील आणि मिस्टर इंडिया या किताबाने नक्कीच त्यांना सन्मानित केलं जातं. सातत्याने आपण पाहतो की एक थोर समाजसेवक आणि बॉडी बिल्डर या क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे. मिस्टर इंडिया या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी चांगलं आपलं वर्चस्व गाजवलं होतं. त्यांचा शुभ सन्मान घेतला जातोय. राम जाधव साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. हरीश जाधव साहेब आपण या किंवा राम जाधव आपण आलं तरी चालेल. सागर शेठ मोरे साहेब चिंचवली गावचे समाजसेवक, एक युवा नेतृत्व खऱ्या अर्थाने, आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जातोय. धन्यवाद साहेब आपण इथे उपस्थित राहिले. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. डॅशिंग पारसाठी आहेत. नक्कीच सुयोग शेठ मगर साहेब आपल्यातून रजा घेतील. एक युवा तडफदार डॅशिंग पर्सनॅलिटी आज आपल्याला लाभली. नक्कीच त्यांचा गाडी क्रमांक आपण पाहतोय 0025. VIP एंट्री नक्कीच त्यांची झाली आणि आता आपल्यातून रजा घेतील. त्यासोबत इतर मान्यवर देखील आपल्यातून रजा घेत आहेत. पाटील साहेब देखील आपल्यातून रजा घेतील. या सर्व मान्यवरांचं मी शतशः ऋणी आहे. धन्यवाद व्यक्त करतो. आपण आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल निश्चितच आम्ही ऋणी राहू. चल गेम ऑन. बॅक टू द क्रिकेट. मॅचच्या दिशेने आपण बोलतोय. ऑनगोईंग मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने आपण पाहतो छान मान खांडबॉल त्यांच्या प्रतिस्पर्धी बाजूने जय सोनाई वडुनगर.
पहिलाच बॉल उंच उडालाय, समोर उभा राहतोय चेंडू खाली, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, चांगलं काम आणि जबरदस्त झेल. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकची शिकार होत असताना फलंदाजाला बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय, भावेश येतोय. फलंदाज चिराग बाद झाला. भावेश, आता भावेशला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, दमदार बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. इन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज खूप घातक असतात. सातत्याने आपण पाहतो विराट कोहली सारखा फलंदाज, सूर्यकुमार यादव सारखा फलंदाज, तिलक वर्मा सारखा फलंदाज, सुरेश रैना, शाळचे कॅप्टन. आपण व्यासपीठावर यायचंय, कमिटीशी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शाळा टीमचा कॅप्टन त्वरित या, फास्ट या थोडंसं. दुसरा चेंडू गोलंदाज निखिल पुन्हा एकदा राईट अमोर द स्टंप्स. गती परिवर्तन, फ्लाइट स्ट्रोक, लॉफ्ट स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, वन मोर विकेट डाऊन. सलगचा धक्का क्रमांक दुसरा. दोन मोठे धक्के दिलेत गोलंदाज निखिलला. काय तुफानी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. बॅटिंग करत असताना निखिलने चांगली बॅटिंग केली, त्याच्या सोबतीला योगेश्वर पाटीलने खऱ्या अर्थाने 42 धावा साकारली. परंतु गोलंदाजी करत असताना निखिलने दोन मोठे आदरे दिलेत. दरम्यान शुभागमन होत आहे. यतीश येतो न्यू बॅटर आणि शुभागमन झालाय विनायक जाधव आणि त्यांच्या संवेद गुरुनाथजी जाधव साहेब. विकेट हॅट्रिक बॉल, लाऊड अपील केली आहे तिथे, लाऊड अपील केली आणि फलंदाज बाद होतोय. विकेट हॅट्रिक, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. काय षटक फेकतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेट विकेट आणि विकेट तिथे. न्यू बॅटर अंकुश येतो मैदानाच्या आतमध्ये. मोठे आदरे दिलेत, लागोपाठचे आदरे दिलेत. आपले चांगला फटका, फ्लॅट स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. वाईड इश लॉंग ऑनला काव शेप मध्ये फटका. एक धाव आणि दुसरी धाव देखील आय थिंक एकच धाव घेतली. पाचवा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी अप्रतिम झाले पॉवर प्लेच्या षटकामध्ये निखिलच्या माध्यमातून. फुलटॉस यावेळी जसा बॅट्स रडार मध्ये आला तसा पाठवला बॅकवर्ड बाउंड्रीला. सीमा पार धन 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 करत 4 धावांसाठी मिळतील 4 धावा. येतोय चौकार.
पुढचा बॉल पुन्हा एकदा उडतं विकेट. अंतिम चेंडू निखिल फुलटॉस. टोल वसूल होईल का तिथे? विकेटचं पतन झालं असतं परंतु मोका भी छूटा और चौका भी छूटा. चेंडू सीमा पार येतो हा चौकार. अपना टीम आएगा तब बैठो यार. तर माजी सरपंच खांडवलचे त्यांच्या माध्यमातून नक्कीच गोलंदाज निखिलसाठी 500 रुपयांची कडक नोट आहे. विलासजी पाटील साहेबांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आलंय. आता नक्कीच निखिलच्या चेहऱ्यावर देखील गोड स्माईल आली असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज जोड द विकेट ना. दुसरा षटक घेऊन या आपल्या आडवा बाटना लॉफ्टेड स्ट्रोक ड्राइव्ह करतोय. जबरदस्त फटका. सो एलिगंट सो ब्युटिफुल लुकिंग लाईक अ वाव. षटकार. वार पे पलटवार करतोय. सुरुवात करतायत खऱ्या अर्थाने फलंदाजाचा. गेम चेंज करावी लागेल. अंकुशच्या बॅट मधनं तो बिग षटकार पाहायला मिळाला आणि जेव्हा हिटिंग झोन मध्ये त्याच्या चेंडू येईल रडार मध्ये तेव्हा नक्कीच त्याला बाउंड्री लाईनला पाठवण्याचं काम तो करेल. फुल टॉस समोरच्या दिशेना. कॅचेस बिंद मॅचेस असं म्हटलं जातं परंतु झेल पकडता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक होता. मिड ऑफच्या थोडासा स्क्वेअरला होता. पकडला असता तर विकेट मिळाली असती परंतु झेल सुटतोय. जीवनदान अंकुशला आणि स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजात आपण निलेशला पाहतोय. त्याच्या बॅटमध्ये देखील 2 चौकार आलेत. 10 चेंडू 44ची गरज मध्ये. प्रत्येक चेंडूवर आता 4 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका पाहिजे. आता इथून समोरच्या दिशेने उडवलाय. खूप काल हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अजून एकदा चूक झाली आहे. आज खांडवल टीमच्या झोलीमध्ये काही चेंडू पडत नाही. हातांना बस्ट होतोय लागतोय परंतु पकडला जात नाही. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या. आज भरपूर गुणलेखक जोडले गेलेत आमच्या समेत. आता ओमी दवणे आहेत. डॅशिंग पर्सनॅलिटी वासुंदरी गावचा. नक्कीच एक वेगवान गतीचा गोलंदाज. हो 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 आसमानी टोला. पहिली बॅट फेकली परंतु चेंडू खाली डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला आता इथे झेल टिपलाय. फलंदाजाचा खेळ समाप्त झालाय. 1 मोर विकेट डाऊन लागलाय जय सोनवाई वडनगर संघाला. आणखी एक मोठा धक्का. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवी बॅट फेकली परंतु डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतोय. आता चूक घडणार नाही.
आता प्रॉपरली एक्झिक्यूट करतोय, झेल स्वीकारतोय आणि फलंदाजाला आता देखील परतावा लागेल. सो मच. विकेट हॅट्रिक बॉल आहे. अजून एक विकेट हॅट्रिक संपादित करेल का राकेश? पाहूया पुढचा बॉल राकेशचा. ऑन विकेट हॅट्रिक. या मॅच मधली दुसरी विकेट हॅट्रिक संपादित करेल का गोलंदाज राकेश? पाहूया. अलॉंग दी कार्पेट ही धाव येते. विकेट हॅट्रिक तर मिळणार नाही, परंतु षटक चांगला हाताळलं. विचार केला तर फक्त 10 धाबा खर्च केल्या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आणि 2 सफलता आपल्या अकाउंटमध्ये मिळवत असताना गोलंदाज राकेश. 12 चेंडूंचा खेळ संपला. 12 चेंडूमध्ये फक्त 19 धाबा आपण धावफलकावर पाहतोय आणि त्या विजयासाठी 6 चेंडूमध्ये 41 ची गरज आहे. तर पाहू शकाल आपण दृश्य पक्षी नजारा टिपला जातो आमच्या कॅमेरामॅन सुजल भगतच्या माध्यमातून. काय पक्ष्यांचा तो नजारा आहे, थवा आहे पक्ष्यांचा. ते देखील वासुंद्रीकर चषकाची मजा घेत आहेत. त्यांना देखील हे आता आलाय, कारण हे चषक तेवढं मोठं आहे. सर्व टेनिस बॉल क्रिकेटला दखल घेण्यासाठी भाग पाडला या चषकाने. यावेळी मात्र काय घडलंय पंच आम्हाला निश्चितच सांगतील. वाईट +1, 2 धाबा, बाय 1 गेट 1 फ्री. नक्कीच सौरभ पाटीलची अनुपस्थिती होती या मॅच मध्ये, परंतु असं वाटलं नाही की सौरभ पाटील इनॅक्शन मध्ये नाहीये. योगेश वरने भरपूर धाबा ठोकून काढल्या. 42 धाबांची केळी साकारली. प्रवीण पाटील पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं. कदाचित स्क्वेअर लेगला हा फटका केला असता तर धावा जास्त मिळाल्या असत्या, परंतु धाव फक्त 1 मिळेल. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. पूर्णतः आता या सामन्यामध्ये पकड मजबूत करतोय जानवान खांडवल संघ. विजयासाठी 38 धावांची गरज येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. 6 षटकार जरी आले असते तरी हा सामना जिंकला नसता. बॅटची कडा लागली आहे आणि चेंडू मात्र पकडण्यामध्ये थोडंसं यश आलं, परंतु भेटगाठ घेतली तिथे शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगच्या दोन्ही फिल्डर्सने. तर दरम्यान मित्रांनो शुभागमन होते. वासुंदरी गावचे प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक गौतमजी पंडित साहेबांचं इथे शुभागमन झालंय आणि त्यांच्याच वतीनं आपल्या या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था झाली आहे. पाणी म्हणजे जीवन आणि खऱ्या अर्थाने जीवनाची व्यवस्था त्यांनी करून दिली आहे. या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे गौतमजी पंडित साहेब. समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये हा फटका. लॉंग ऑन लास्ट क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचलतील फेकतील. दरम्यान मात्र 1 धाव जोडली जाते. विजयासाठी 3 चेंडूमध्ये 36 धाबांची गरज. यावेळी आडवा बाटना फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं चेंडू पळतोय सीमारेषा पलीकडे. चौकारी येईल इथे.
परेश येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू आणि 32 धावांची गरज विजयासाठी. चला फास्ट या. अंतिम बॉल शिल्लक विजयासाठी फक्त 32 बनवायचे आहेत, परंतु एका चेंडूमध्ये बनवायचे आहेत. ते मोठं लक्ष आहे. 32 तसं सांगायला गेलं तर मोठं लक्ष नाही, परंतु जेव्हा एका चेंडूमध्ये बनवायचे असते तेव्हा खूप मोठं वाटतं. असं वाटतं की मुंगीला पूर्ण झाड चढायचं आहे. आडवा बाटना चांगला फटका लॅप केलाय. जबरदस्त स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून बॉल चालला बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. अंतिम चेंडूवर चौकार आणि हा सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय तो म्हणजे जर्मन खांडबॉल टीमनं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन खांडबॉल टीम. हार्ड लक टफ लक. खऱ्या अर्थाने जय सोनाई वडनगर टीम. चला विनिंग टीम टॉस साठी या. कॅप्टन आपला. हा सामना 27